काव्य रसिक मित्रांनो, नमस्कार. मी लुईस कदम. मी आणि माझ्या कविता या यूट्यूब चॅनल प्रस्तुत कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत आहे. आज मी माझ्या 2 कविता सादर करणार आहे. या कवितांचा थेट संबंध मी आणि माझ्या कविता या भाव विश्वासी माझी जडणघडण कशी होत गेली याबाबतचे भाष्य करणारे आहेत. पहिली कविता आहे सन 1979. आज 46 वर्षापूर्वी मी पहिल्यानेच मुंबई येथे नोकरीच्या शोधात आलो होतो. त्या प्रसंगाचे चित्रण आहे. हीच माझी पहिली कविता, ज्या प्रसंगाने मला काव्यदृष्टी दिली. माझ्या मनात काव्य बीजाची लागण झाली अशी माझी धारणा आहे. याच प्रासंगिक कवितेने मी आणि माझ्या कविता या यूट्यूब चॅनलचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने करीत आहे. चला तर ऐकूया कविता सन 1979. स्थळ मुंबई. आलो तेव्हा येथे असे काही नव्हते. इमारतीची दाटी वाटी आणि मरणाची गर्दी. केवळ योगायोगाने येथपर्यंतचा माझा प्रवास. अनोळखी शहर, रस्ते, वस्त्या आणि माणसेही. हातात एक पिशवीत 2 जोड कपडे, खिशात थोडेसे पैसे आणि प्रमाणपत्रे शिक्षणाची. बस. ओळख नाही, ओळखीची माणसे नाहीत, कुणाकडे वस्तीची सोय नाही. हो, ख्रिस्ती मिशनरींनी चालविलेल्या अनाथालयाच्या आडोशाची खात्री मात्र होती. नोकरीच्या शोधात चर्च गेट पर्यंतचा माझा प्रवास. प्रवासात वांद्रे स्टेशन दिसता क्षणी आठवले माता मारियेचे मंदिर येथेच कोठे असल्याचे. हात आपसूक जोडले गेले, शब्द मनातल्या मनात बोलले. नोकरीच्या शोधात मी येथे, माते सत्वर पाव. दर्शनाला तुझ्या मी लगोलग येईल माय. पावली. सूर्यास्तापूर्वीच माझी मारिया मावली. अनोळखी शहर ओळखीचे झाले, ओळखीचे झाले रस्ते, वस्त्या आणि माणसेही. ओळखीचे झाले रस्ते, वस्त्या आणि माणसेही. मित्रांनो, जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा जाणवते सन 1979च्या प्रसंगाने माझ्या मनात पेरले गेलेले काव्यबीज हळूहळू अंकुरले. अनेकदा शब्द बनून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले होते. त्यांना संग्रह करून ठेवण्याच्या अनुभवात मी नौखा असल्याने अनेक काव्य फुले माझ्या ओंजळीतून आपसूक निसटूनही गेले. पण त्यांनी माझी पाठ सोडली नाही. परत परत ते माझ्या अंतरंगात उमटतच राहिले. त्या अनुभवांनी मला दिलेली समज मी पुढील कवितेतून मांडली आहे. कवितेचे शीर्षक आहे ती येईल. ती आणि मी गेल्या 4.5 दशकांचा आमचा सहवास. पूर्वनियोजित नसल्या तरी आमच्या गाठी भेटी होतात. कधीतरी अकस्मात हृदयाच्या अंतरंगात रेंगाळत असलेला एखादा सुप्त विचार घेऊन ती येते. माझ्या मनाचा तळशोध घेत मनाला कुरवाळते. ती स्पंदने हृदय पटलावर कोरून ठेवतो मी. मन हलके होते. गेली 4.5 दशके हे असेच सुरू आहे. मी वाट पाहतो आहे म्हणून तिचे येणे कधीच होत नाही. हां, ती येते तिच्या इच्छेप्रमाणे. माझ्या हृदय पटलावरील स्पंदनांना शब्द देते
आणि निघूनही जाते. मी मात्र सुन्न तिला पाठमोरी जाताना पाहत असतो. याच विश्वासाने ती येईल, आज नाही तरी उद्या केव्हा तरी विश्व शांतीचा एखादा सुविचार घेऊन माझी कविता जरूर येईल. विश्व शांतीचा एखादा सुविचार घेऊन माझी कविता जरूर येईल. काव्य रसिक मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने विश्व शांतीची सर्व राष्ट्रांना गरज आहे. माझी कवितेची साधना सुरू आहे. विश्व शांतीचा एखादा सुविचार कवितेच्या माध्यमातून यावा, ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे. मित्रांनो, आपणास कविता आवडल्या तर मी आणि माझ्या कविता या यूट्यूब चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि हो, आपल्या मित्र परिवारातील काव्यप्रेमींना जरूर शेअर करा. लवकरच परत भेटू नवीन कवितेचा नवीन विषय संदर्भ घेऊन. धन्यवाद.